दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 16 जुलै रोजी सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपल्यासाठी महत्त्वाची आहे, कारण दौंडची आवक आत्ता वाढायला सुरुवात झाली आहे आणि दौंडची आवक दुप्पट झाल्यामुळं उजनी धरणातून जो काही विसर्ग सोडण्यात होता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे। नेमकी वाढ किती करण्यात आली आहे, दौंडचा विसर्ग किती आहे, त्याची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट पाहणार आहोत। दर्शको, उजनी धरणावरील जे काही 25 धरणं आहेत त्या 25 धरणापैकी 4 धरणं काल सकाळच्या अपडेटनुसार 100% भरले आहेत। त्यामध्ये विसापूर, कळमुडी, नाझरे, आंध्रा ही 4 धरणं आहेत ते 100% भरले असून मुळशी धरणातून 8,300 क्युसेक्स आणि वडिवळी धरणातून 2100 क्युसेक विसर्ग सोडला जातोय आणि हा सोडलेला विसर्ग पुढे उजनी धरणात येत असल्यामुळे दौंड मार्ग येत असल्यामुळे दौंडची आवक आहे ती दौंडची आवक आता वाढायला सुरुवात झाली आहे। काल सकाळच्या 6च्या अपडेटनुसार दौंडची आवक ही 7,092 क्युसेक्स होती। मात्र उजनीच्या वरच्या धरणातून जो काही विसर्ग सोडला जातो त्याचा परिणाम म्हणून दौंडची आजची आवक ही 14,351 क्युसेक झाली आहे। म्हणजे जवळपास दौंडची आवक ही दुप्पट झाली आहे। उजनीतला एकूण पाणीसाठा पाहायला गेला तर तो 113.60 TMC असून उपयुक्त पाणीसाठा हा 49.94 TMC असून टक्केवारीमध्ये धरण 93.22% भरले आणि आता पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं जो काही 14 जुलैपासून 5,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता त्यामध्ये काल रात्री 12 वाजल्यापासून वाढ करण्यात आली असून तो विसर्ग आत्ता 10,000 क्युसेक्स इतका केला आहे। वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स केला आहे। सिनासाठी 180 क्युसेक्स आहे, दहेगावसाठी 80 क्युसेक्स आहे, बोगद्यासाठी 400 क्युसेक्स आहे आणि मुख्य कॅनॉलसाठी 2100 क्युसेक्स विसर्ग हा सोडण्यात येतोय। त्यामुळे आता उजनी धरणातून जो काही 5,000 विसर्ग पुरेसा होता तो आता वाढवला आहे। कदाचित दौंडची आवक वाढायला सुरुवात झाली तरी यामध्ये वाढ करण्यात येईल अशी सूचनासुद्धा धरण प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी देण्यात येते। तेव्हा आता नदीकाठच्या नागरिकांनी आणखीन थोडीशी काळजी घ्यावी। म्हणजे ज्यांनी मोटर आता पाणी खाली गेले म्हणून किंवा पाणी कमी झालं आहे नदीपात्रात गेले म्हणून मोटर खाली बसवले असतील तर त्यांनी थोड्यातल्या मोटरची विद्युत मोटरची काळजी घ्यावी आणि आपल्या जीविताला धोका होणार नाही अशा पद्धतीचं आपण राहावं असं आवाहनही आम्ही तुम्हाला या ठिकाणी करतोय। त्यामुळे आता 10,000 क्युसेक्स विसर्ग सोडल्यानंतर किंचित थोडीशी नदीची पाणी पातळी वाढणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी थोडी दक्षता घ्यावी असं आवाहनही प्रशासनावतीने या ठिकाणी करण्यात येत आहे।